स्टार पुलिस अधीक्षक कार्यालय लातूर। आप देख रहे हैं ये जनता की आवाज लाइव न्यूज चॅनलला लाईक कर, शेअर एंड सबस्क्राइब कर। लातूर शहरात काही ऑटोचालकांकडून ऑटो रिक्षाच्या फ्रंट सीटवर अवैधरित्या प्रवासी बसवून वाहतूक करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे। अशा प्रकारे प्रवासी वाहतूक करणे हे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन असून त्यातून प्रवाशांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असते। या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑटोचालकांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश वाहतूक नियंत्रण शाखेला दिले आहेत। पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या आदेशानुसार अप्पा पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विठ्ठल दराडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेदरम्यान फ्रंट सीटवर अवैधरित्या प्रवासी बसवून वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षांची तपासणी करण्यात आली। तपासणीत नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने एकूण 16 ऑटो चालकांवर मोटार वाहन कायद्यातील कलम 66/192 अन्वये कारवाई करून खटले दाखल करण्यात आले। ऑटो रिक्षाच्या फ्रंट सीटवर प्रवासी बसविल्यास चालकाचे वाहनावरील नियंत्रण कमी होऊन अचानक ब्रेक लावणे, अपघात होणे किंवा वाहनाला धक्का लागणे अशा प्रसंगी फ्रंट सीटवरील प्रवाशाला गंभीर दुखापत होऊ शकते। त्यामुळे अशा प्रकारची वाहतूक ही केवळ नियमभंग नसून प्रवाशांच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित बाब आहे। लातूर पोलिसांनी ही कारवाई केवळ दंडात्मक स्वरूपाची नसून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आहे। यापुढेही अशा प्रकारच्या नियमभंगाविरुद्ध सातत्याने विशेष मोहीम राबविण्यात येणार असून वाहतूक नियंत्रण शाखेला नियमित कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। लातूर जिल्हा पोलीस दलाचे सर्व ऑटो रिक्षाचालकांना आवाहन आहे की वाहन परवान्यात नमूद केलेल्या क्षमतेनुसारच प्रवाशांची वाहतूक करावी। फ्रंट सीटवर अथवा इतर कोणत्याही बेकायदेशीर पद्धतीने प्रवासी बसवू नयेत। वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून स्वतःची तसेच प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करावी।